तर नमस्कार मंडळी, मी आता जातोय होळीच्या मांडावरती. आमची होळी रात्री उभी होणार आहे. आज चंद्रग्रहण होतं आणि पौर्णिमा संपल्यानंतर आमची गाव होळी उभी होणार होती, म्हणून मी दुपारी मांडावर जरा जाऊन आलो. नंतर मग संध्याकाळी परत मांडावरती आलो. आमच्या गोळवशी गावची ग्रामदैवत आई नागादेवी हिचे गाणं रिलीज होणार होतं. थोड्या वेळाने गावकऱ्यांच्या हस्ते गाण्याचं उद्घाटन केलं आणि सर्वजण गावचं गाणं पाहायला बसले. तुम्हीही यूट्यूबला जाऊन रेड सर्कल या चॅनलला गाणं पाहू शकता. तुम्हालाही गाणं ऐकून आनंद होईल. गाणं पाहून झाल्यावर होळी उभी करायला सुरुवात झाली. नाचत नाचत होळी उभी केली गेली. पहिली होळी उभी झाली. मग दुसरी होळीही तशीच नाचवत गाजवत उभी करायला सुरुवात झाली. तीही थोड्या वेळानंतर उभी केली गेली. नंतर मग होळीला नारळ बांधला गेला. थोड्या वेळाने मांडावरून पालखी उचलली व होमाच्या प्रदक्षिणा मारायला लागले आणि ह्या जलत्या होमामधून हा नारळ पाडायचा असतो. नंतर मग पालखी नाचवायला लागले. विजयदादाने डोक्यावरून पालखी मानेपर्यंत आणली. गावातले गावकरी तसेच चाकरमाने मोठ्या उत्साहाने आई नागादेवीची पालखी नाचत होते. त्यांनाही पालखी नाचवताना खूपच आनंद झाला असेल. त्यानंतर पालखी होळीच्या बाजूला विराजमान झालं. असेच शिमग्याचे व्लॉग बघण्यासाठी मला फॉलो करा.